आपला 2 एकरचा प्लॉट झाले की नाही पूर्ण होल पाडणं. पहा किती मस्त वाटायले. तर पूर्ण होल पाडणं पण झाले. तर आता उद्या त्याला आपल्याला यामध्ये काय करायचं माहिती आहे का, कलिंगडाची पेरणी करायची. तर बघा हा आहे 2 एकरचा प्लॉट आणि एक ओळ राहिली ते मालक पाडायले, ते तिकडे साईडला आहेत मालक पाडायले. तर आता पूर्ण फायनली 2 एकरचा प्लॉट होऊन पण पडलाय आणि आता टेन्शन नाही राहिलं, कारण की आता फक्त आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक दिवस पाणी सोडायचं आणि यावरती बी पेरायचं, म्हणजे कलिंगडाचं बी पेरायचे. हे पा आता सध्या ज्येष्ठमध्ये जाळ केला होता, पूर्ण जाळ इजलाय आणि आमचा फायनली झाला 2 एकरचा प्लॉट. आता यावरती काय करायचं माहिती आहे का, आता लगेच पेरणी चालू करायची कलिंगडाची. चला ना बा. एक ओळ राहिली ते तिकडं मालक पाडतात होळी. आता एकच राहिली. 4 लावले पाहिजे. तो 4 लावले, मग मला 4-5 होते सर. 5 एका याच्यामध्ये 4 लावले. मग याच्यामध्ये 4 लावले. 4 लावले म्हणजे ज्ञानभाऊला दुसरी पहिली ती लावली अर्धी, दुसरी सोडली. मी आम्हाला त्याला व्हायचं नाही म्हणून मी 3 घेतले. आता एकच राहिली. मी 4 त्यांच्यापाशी किती, एकच राहिली का झाली तेवढीच राहिली. मी 4 घेतले. मी त्याला व्हायचं नाही. गरम केले मॅने, गरम केलं होते. इस्तू टाकलाय पुन्हा त्याच्यामध्ये. 5 होते. ज्ञानभाऊ म्हणलं 4च होते. 4-5 होते. मग त्याला मस्त बिनी केलं का, त्याची सोडून 5 होते. झाले पूर्ण प्लॉटचे होल पाडणं. आता जायचंय घरी, म्हणजे जेवण करायला. शेतामध्येच आहेत पण जेवण करायला जायचंय. तर चला तुम्हाला होल दाखवते. पहा किती मस्त, म्हणजे कसं होल पाडले तर आम्ही, किती गोल गोल होल पाडले ते पहा, किती मस्त, किती गोल गोल होल पडले. तर यामध्ये काय करायचं माहिती आहे का, बी लावायचं. म्हणजे ते पण कशाचं, कलिंगडाचं. हे पहा यामध्ये असं बी लावायचं आणि जे कलिंगडाचं झाड आपलं निघन का, ते या मस्त छिद्रामधून असं गोल गोल वरी येते. तर पहा किती मस्त होल पाडले आणि 2 एकरचा फायनली 2 एकरचा प्लॉट झालाय. खूपच आनंद झाला का, इतकं ऊन असताना इतक्या उन्हामध्ये आम्ही जाळ केलाय आणि जाळ म्हणजे इस्तू टाकून आम्ही नंतर होल पाडले. तर हे पहा शेतात किती कष्ट करावं लागते. तर ते पहा एक फायनली झाला. तर मालक पण किती आनंदात झालेत, कारण की लय टेन्शन असते होल पाडायचं. आणि हे पहा आता जाळ पण आहे इथं सध्या चालू आहे. तरी पहा सध्या झाड पण चालू आहे, त्यामध्ये होल पाडायचं पण टाकलेलं आहे. लय कष्ट करावं लागतात कलिंगडाला. तेव्हा लाल लाल कलिंगड दिसते. झालं का वा, ते मालक आले तर मालक लास्टर आलेत. मला खूप कंटाळा आला म्हणून मालकाला सांगितलं होतं एक तुम्ही होल पाडा म्हणून, कारण की माझ्या हाताला खूपच पळ आले, त्यामुळे त्यांना पाडायला सांगितलं. इस्तू पडा अंगा, इस्तू असतो त्याच्यामध्ये. झालं का सगळं. हे मालक आले तर मालका लास्ट ओळ राहिली होती एक, आणि मला खूप कंटाळा आला आणि नुसतं पण पळाला होता. तर मालकाला ते मालकाच्या हातामध्ये पण आहे गरम करायचं, म्हणजे ते होल पाडायचं. झालं का फायनली. झालं. ओके.